बातमी पंढरपुरातून आहे। बचत गटाच्या नावाखाली पंढरपुरातल्या शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे। कृषी ॲग्रो कंपनीच्या चालकानं 2018 साली दुग्ध व्यवसायासाठी शेतकऱ्यांच्या नावे बँकेतून कर्ज उचललं होतं आणि गटप्रमुख अनवर शेखनं बहुतांश शेतकऱ्यांचे पैसे हडप केले। बँकेनं शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासाठी नोटीस पाठवल्यावर फसवणूक झाल्याचं लक्षात आलंय। फसवणूक करणाऱ्या या अनवर शेखवर कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा पीडित शेतकऱ्यांनी दिलाय। मला 2024 साली नोटिसा येऊ लागल्या बँकेच्या आणि त्यावेळेस मला कळालं की माझ्या आधार कार्डावरती 10 लाख रुपये कर्ज आहे। अशा माझ्या गटातील 5 सदस्यांची घोर फसवणूक झाली। 1,40,000 रुपयाचे म्हणजे लोन काढलेलं आहे आमच्या नावावर आणि त्याचा आता लोन वाढले आणि त्यात 5-5 जणांचा ग्रुप केलेलं होतं। त्या ग्रुपमध्ये मग 5 जणांचा ग्रुप एकट्याला तर बाहेर पडता येतो नाही, पण 5 जणांनी बाहेर पडावं लागते। तर ते ग्रुपचं 10 लाख रुपये कर्ज दाखवते, प्रत्येकाला 10-10 लाख रुपये ते आधार कार्ड जर कुठे दाखवलं कर्जासाठी आम्ही